नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या नवीन अपडेटसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि टेलिग्राम चॅनल पण जॉईन करू शकता मित्रांनो. तर बघू, बिंदू नामावलीच्या नंतर आता नवीन एक सूचना आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो. ही सूचना विभागीय शिक्षण उपसंचालकासाठी आहे, शिक्षण अधिकाऱ्यासाठी आहे आणि शिक्षण निरीक्षणसाठी. विषय असा आहे मित्रांनो की 2025-26च्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक संच मान्यता किंवा स्कूल पोर्टल व स्टुडंट पोर्टल वर मुख्याध्यापकांना लॉग इन करून माहिती अद्ययावत करायची आहे मित्रांनो. म्हणजे ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. बिंदू नामावली पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्या मुख्याध्यापकांनी आपल्या संस्थेची पूर्ण डिटेल्स काय करायचे मित्रांनो, पवित्र पोर्टलवर अपलोड करायची आहे मित्रांनो. तर बघा, विषय 2025-26 प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक ऑनलाईन संच मान्यता निर्गमित करण्यासाठी 1ली ते 12वीच्या शाळा व तुकड्या, अनुदान प्रकार त्यांचा, माध्यम कोणता आहे तो आणि व्यवस्थापनाची पूर्ण माहिती ही स्कूल पोर्टलवर मुख्याध्यापकांना भरायची आहे मित्रांनो. आता यामध्ये मुख्याध्यापकांना कोणकोणत्या गोष्टी अपलोड करायच्या आहे इथे सांगितलेले आहे आणि कशा प्रकारे करायचे आहे. तर बघा, मुख्याध्यापकांना स्कूल पोर्टलवरून लॉग इन करून त्यामध्ये शाळेचं मीडियम कोणतं आहे, अनुदान किती आहे मित्रांनो, 100% आहे, 60% आहे, 80% आहे, हे माहिती त्यांना भरायची. त्यानंतर यांनी स्टुडंट पोर्टलला जाऊन काय करायचे मित्रांनो, की विद्यार्थ्याची संख्या किती आहे, अनुदानाचा कोणता प्रकार आहे मित्रांनो, त्यांचा माध्यम कोणता आहे आणि व्यवस्थापनाचा कोणता प्रकार आहे, हे काय करायची, ही पण माहिती त्यांना अपलोड करायची आहे मित्रांनो. त्यानंतर केंद्र प्रमुख यांनी क्लस्टर मधील सर्व शाळांची माहिती दिसेल, बरोबर आहे. केंद्र प्रमुख यांनी शाळा निहाय माहिती तपासणे. आता हे जेव्हा मुख्याध्यापकांनी हे सगळं अपलोड केलं त्यानंतर केंद्र प्रमुखचं काम काय आहे की शाळा निहाय जी माहिती मुख्याध्यापकांनी अपलोड केलेली आहे ते पूर्ण माहिती काय करायची आहे मित्रांनो, तपासून पाहिजे. एखाद्या शाळेची माहितीमध्ये काय जर काही बदल असेल तर तो बदल करून क्लस्टर काय करायचे हे पूर्ण करायचं आहे. हे गट शिक्षण अधिकारी यांना काय करायचं आहे, फॉरवर्ड करायचे. म्हणजे मुख्याध्यापकांनी पहिली पूर्ण माहिती द्यायची आहे, त्यानंतर केंद्र प्रमुखांनी ती माहिती अपडेट करून गट शिक्षण अधिकाऱ्याकडे पाठवायची आहे मित्रांनो. बदल नसल्यास केंद्रातील शाळा व्हेरीफाय करून संच मान्यतेसाठी काय करायचे आहे, फॉरवर्ड करायचे मित्रांनो. बघा, मुख्याध्यापकांनी लॉग इनला फेस बटन असेल तर त्यावर क्लिक करायचं आहे. शाळेची संपूर्ण माहिती त्यांना दिसेल. जे त्यांनी माहिती अपलोड केली ते एक्झॅक्ट तशीच्या तशी आहे, त्यामध्ये काही बदल आहे का हे काय करायचं आहे, त्यांना पडताळून पाहायचं आहे. यासाठी ते शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मदत घेऊ शकतात आणि सगळी डिटेल जी आहे पोर्टलवरती बरोबर आहे का ती व्हेरीफाय करायची मित्रांनो. त्यानंतर मुख्याध्यापकांनी लॉग इन करून गेट स्कूल इन्फॉर्मेशन बटनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो. आलेली माहिती चेक करायची आहे आणि काय करायचं आहे, चेक करायचं आहे आणि युडाइस प्लस मधील माहिती दुरुस्त करायची असल्यास माहिती दुरुस्त करावी जर त्यामध्ये काही चेंजेस असेल, बरोबर आहे. तर यांना काय करायचं, वर्किंग पोस्टच्या फॉर्मवर जाऊन कुठे पोर्टलवर जाऊन त्यांना वर्किंग पोस्ट असा एक ऑप्शन मिळेल, त्याच्यावर जाऊन त्यांनी काय करायची आहे, माहिती पूर्ण भरायची आहे मित्र. 6वा आणि आखरीचा पॉइंट असं त्यांनी सांगितलेला आहे की संच मान्यतेसाठी स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित, अंशतः अनुदानित आणि कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ची माहिती शाळा प्रणालीकडून घेतली जाणार आहे. एकापेक्षा अधिक माध्यमाची शाळा असल्यास शिक्षकांच्या नावासमोर माध्यमाची नोंद करायची आहे. तसेच विना अनुदानित तत्वावर वैयक्तिक मान्यता प्राप्त व कार्यरत माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती भरण्यासाठी
शाळा स्तरावर संच मान्यता पोर्टलला त्या मुख्याध्यापकासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे मित्रांनो. उपरोक्त बाबतीत कार्यवाही 7/11/2025 पर्यंत पूर्ण करून घ्यायची आहे मित्रांनो. म्हणजे मुख्याध्यापकांना किंवा अधिकाऱ्यांना, केंद्र प्रमुखांना किती तारीख दिलेली आहे मित्रांनो? 7 तारीख, 7 नोव्हेंबर पर्यंत डेट दिलेली आहे. म्हणजे ही कारवाई पूर्ण झाल्यावर नक्कीच आपलं पोर्टल रजिस्ट्रेशन चालू होणार आहे. म्हणजे ही एक खूप चांगली बाब आहे मित्रांनो. सदर कार्यवाही विहित मुदतीत न झाल्यास शाळा 2025-26 संच मान्यता शिक्षक अधिकारी किंवा शिक्षक उपसंचालक यांच्या लॉगिनवर उपलब्ध होणार नाही आहे, याची काळजी घ्यायची आहे सगळ्या संस्थांनी. सदर कारवाई न केल्याने एखाद्या शाळेची संच मान्यता उपलब्ध झाली नाही तर त्यांचं सर्वस्व जिम्मेदार कोण असणार आहे मित्रांनो? शिक्षक अधिकारी व शिक्षक उपसंचालक राहणार आहे मित्रांनो. आता बघा मित्रांनो, 7/11 पर्यंत ही प्रोसेस चालणार आहे. बिंदू नामावली तपासून झाली असेल. आता राहिलं काम मुख्याध्यापकाचं, केंद्रप्रमुखाचं आणि शिक्षण अधिकाऱ्याचं. 7 तारखेनंतर म्हणजे येत्या नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात रजिस्ट्रेशन पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन चालू होण्याची शक्यता आहे मित्रांनो. आणि ही एक खूप चांगली बाब आहे. मित्रांनो, माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, दुसऱ्यांना पण शेअर करा, जेणेकरून जे वाट बघत आहे, जे विद्यार्थी किंवा उमेदवार वाट बघत आहेत त्यांना थोडा दिलासा मिळेल, की पवित्र पोर्टल कधी चालू होणार आहे किंवा रजिस्ट्रेशन खूप सारे असे प्रश्न निर्माण होत आहे, की कधीपर्यंत चालू होईल. तर बघा मित्रांनो, 7 नोव्हेंबरपर्यंत ही प्रोसिजर चालू होणार आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन चालू होईल मित्रांनो. तर नक्कीच शेअर करा दुसऱ्याशी आणि पवित्र पोर्टलच्या नवीन अपडेटसाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.